प्रीतीने आता सुयशकडे येणे कमी केले होते. गरज असेल तेव्हा किंवा आजीने बोलवलं तरच ती यायची. सुयशला ही गोष्ट खूप टोचत होती. आजकाल कुठे आहेस? इथला रस्ता विसरलीस का? आजीला भेटून ती परत जात असताना सुयशच्या आवाजाने पोर्चमध्ये थांबली. नाही, असं काही नाही, बस असंच. शिक्षण संपलं तर मैत्रीही संपली. नाही, वेडा आहेस का? मला वेळच मिळत नाही, ती पटकन बोलली. का? दिवसभर काय करतेस की तुला वेळ मिळत नाही? मी वाट पाहत असतो, पण तुझा काही पत्ताच नाही. तो तिच्याकडे आला होता. दोघांचेही कॉलेज संपले होते. आजकाल यश UPSC मेन्सची तयारी करत होता आणि त्याचे प्री क्लिअर झाले होते. तसेही तो खूप शार्प माइंड होता. त्याला त्याच्या वडिलांच्या व्यवसायात अजिबात रस नव्हता, किंवा असे म्हणा, त्यांच्या कशातच त्याला रस नव्हता. त्यांनी तर त्याला त्यांच्या घरीही यायला परवानगी कधी दिली नाही. आजी आणि प्रीतीभोवतीच त्याचे जीवन होते. तो वेळेआधीच समजूतदार आणि गंभीर झाला होता. प्रीती एक आनंदी आणि खेळकर मुलगी होती. ती सुयशला फक्त मित्र मानत होती. आजकाल तिचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधत असताना तिच्या आणि सुयशच्या नात्याबद्दल तिचे नातेवाईक शंका घेत होते आणि तिच्यामुळे तिच्या वडिलांना मान खाली घालावी लागेल असे तिला वाटत नव्हते. मान खाली घालावी लागावी असे तिला वाटत नव्हते. त्यामुळे तिने सुयशच्या घरी जाणे कमी केले होते. आजही सकाळपासून पाऊस पडत होता आणि ती घरी एकटीच होती. पप्पा काही कामानिमित्त शहरात गेले होते, म्हणून ती आजीला भेटायला आली होती. अरे नाही, तसं नाहीये. तू तयारी करत आहेस, मग मी तुला कशाला डिस्टर्ब करू? म्हणूनच मी कमी येते. तू मला खूप पूर्वीच डिस्टर्ब केले आहे, मग आता कशाला काळजी करते? सुयशच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. काय? ती काही बोलायच्या आधीच पाऊस सुरू झाला होता. चल, आता पाऊस थांबला की मग जा, चहा घेऊया. सुयशने तिचा हात धरला. हट, तू वेडा आहेस का? मी इतका चांगला मौसम का वाया घालू? प्रीतीने तिचा हात सोडवला आणि बाहेर लॉनमध्ये आली. ती तर पावसाची वेडी होती. पाऊस जोरात होता. ती क्षणात भिजली. पिवळ्या रंगाचा सूट तिच्या अंगाला चिकटला होता. दुपट्टा गळ्यात घालून ती पाण्याशी खेळत होती. सुयश तिला तिथेच उभं राहून बघत होता. त्याच्या भावनांपासून बेखबर ती त्याला इशारे देत बोलवत होती. अरे ये ना, बघ किती मजा येते. तिने येऊन त्याचा हात धरून त्याला बाहेर ओढले. सुयशचे लक्ष फक्त तिच्याकडेच होते. तिचा सुंदर चेहरा त्याला त्याच्या नजरेत भरायचा होता. यावेळी तिची ओली झालेली शरीर आणि हसरे त्याला तिच्याकडे खेचत होते. ती काय बोलत होती ते त्याला काहीच ऐकू येत नव्हते. बराच वेळ भिजल्यावर ती एका झाडाखाली उभी राहिली. पाऊस तिच्या अंगावर पडू नये म्हणून सुयशने आपले हात तिच्या डोक्यावर ठेवले होते आणि तिच्यावर थोडासा झुकला होता. त्याच्या मादक नजरेने तिला घेरले होते. प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवरून हसू विरलं. ही कसली नजर होती? एवढा कसला उत्साह होता की तिने पटकन नजर फिरवली. तिला पहिल्यांदा जाणवले की या अवस्थेत ती एका मुलासमोर उभी आहे. तिने अनवधानाने तिच्या गळ्यातील ओढणी छातीवर पसरवली आणि जाऊ लागली की सुयशने तिचा हात पकडला. मग मला उशीर होतोय, मला घरी जायचे आहे. त्याचा श्वास अनियंत्रित होता. का? पावसात भिजायचं नाहीये ना? नाही, आजी म्हणते की जास्त पाण्यात भिजल्याने तब्येत बिघडते. तिने आपले मनगट मोकळे करायला सुरुवात केली. त्याने पहिल्यांदाच तिचा हात धरला होता असे नाही, पण आज या वेगळ्या भावनेने अंगात एक सनसनी येत होती. पावसात भिजणे चांगले आहे, पण पाण्याच्या नाही तर प्रेमाच्या. त्याने असे बोलत तिला मागे खेचले. प्रीतीने आश्चर्याने आणि रागाने त्याच्याकडे पाहिले. तो तिच्याकडेच बघत होता. हा काय प्रकार आहे? मला असे विनोद अजिबात आवडत नाही. बाजूला हो, मला जायचे आहे, ती रागाने म्हणाली. पण तिच्या आवाजात भीती होती. सुयशने तिच्या दोन्ही बाजूला हात अशा प्रकारे ठेवले की तिला जाता येणार नाही. मी गंमत करत नाहीये. हा प्रेमाचा पाऊस सगळ्यात वेगळा आणि अनोखा असतो.
जो एकदा त्यात भिजला की कधीच चुकत नाही. मी पण त्याचाच बळी पडलोय. या वाटेवर मी इतका पुढे गेलो आहे की आता परत मागे येणे शक्य नाही. बस या वाटेवर तू माझी सोबत हो. त्याच्या शांत आणि गंभीर स्वराने प्रीतीला स्तब्ध केले. तू तू हे काय बोलतोयस? हे बरोबर नाही. मी तुला फक्त एक मित्र मानते. तिच्या थरथरत्या ओठांतून तुटत तुटत बाहेर पडलेल्या शब्दांचा तो आणखीनच आनंद घेत होता. प्रीतीच्या आत एक विचित्र थरथर होत होती. सुयशला या नजरेतून तिने कधीच पाहिले नव्हते, ना ती आता विचार करू शकत होती. पण या क्षणी तो त्याच्या उंच आणि मजबूत शरीराने तिच्या खूप जवळ उभा होता. त्यामुळे तिला पहिल्यांदाच इतका संकोच वाटत होता. प्रीती, तू माझ्याशी लग्न करशील का? तो तिच्या अंगावर झुकून तिला विचारत होता. सुयश, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. तुला लाज वाटली पाहिजे हा मूर्खपणा करायला. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. यात लाजण्यासारखे काय आहे? कोणी ना कोणी मोठे असणारच ना. आणि नुसतं वयाने मोठे असल्याने काय होतंय? कोणालाही विचार. कोण मोठे वाटते? तू माझ्यासमोर उंदरीण दिसत आहेस. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. याची लाज का वाटावी मला? तू माझे हृदय चोरले आहेस, लुटले आहेस मोठ्या हिमतीने. तिच्या रागीट चेहऱ्याकडे बघत तो अगदी निवांत आणि खेळकर स्वरात बोलत होता. माहीत होतं मला तुझी अशीच प्रतिक्रिया असणार आहे. पाऊस खूप आधीच थांबला होता. ती शॉक होती की तो इतके पुढे कधी गेला आणि तिला ते कळलेही नाही. तू वेडा झाला आहेस का? तुझ्या मनात हा मूर्खपणा कोणी भरवला आहे? तू असा विचार करायला लागला आहे हे मला माहीत असतं तर मी इथे कधीच आले नसते. ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. तिच्या रिॲक्शनवर तो हलकेच हसला. तू खरंच वेडा झाला आहेस. रस्ता सोड माझा, मला जाऊ दे. ती आणखीनच तापली होती. डोळ्यातून प्रेम व्यक्त केलं तर वाईट वाटलं. मी माझ्या मनाची अवस्था सांगितली तर वाईट वाटलं. तुझ्यावर हा राग खूप छान दिसत आहे. आशात अजून प्रेमात पडलोय तुझ्या, असं म्हणत तो तिच्याकडे थोडासा वाकला. दीदी, काका तुला बोलावत आहे. अंकित तिच्या काकाचा धाकटा मुलगा तिला बोलवायला आला होता. त्याच्या आवाजाने सुयशने हात काढले आणि प्रीती पटकन अंकित सोबत बाहेर निघून गेली. सुयशही केसांतून हात फिरवत आत चालला होता. काय झालं बेटा? आज माझी मुलगी इतकी शांत का आहे? कुणी काही बोललं का? राघवेंद्रजींनी डोक्यावर हात ठेवत विचारले. सुयशला भेटून परत आल्यापासून ती गप्पच होती. तिचे मन विचार करून करून थकले होते. सुयशने तिला चुकीचे आणि बाकीच्या लोकांना बरोबर साबित केले होते. एक मुलगा आणि मुलगी कधीच मित्र असू शकत नाहीत. आग आणि तेल एकत्र असणे आणि आग न लागणे हे शक्यच नाही. या सर्व गोष्टी तिने तिच्या दोन्ही काकूंकडून ऐकल्या होत्या. तेव्हा तिच्यावर त्यांचा काही परिणाम झाला नव्हता. पण आज यशने त्याच्या मनातल्या सांगितल्यामुळे तिला कोणीतरी आकाशाच्या उंचावरून पाताळात ढकलल्यासारखे वाटत होते. तिला फसवणूक झाल्यासारखे वाटत होते. काही नाही पप्पा, रिकामे झाल्यासारखे वाटत होते. काही नाही पप्पा, आजकाल रिकामं बसून बोर होत आहे. तिने जबरदस्तीने ओठांवर हसू आणले. हो ते तर आहे, पण तू तुझ्या मित्राकडे जात जा. तिथे आजी पण आहे, ते म्हणाले. मी तिथे जाऊन काय करू पप्पा? ते दोघेही बिजी असतात. तिच्या मनात उठणारी संतापाची तीव्र लाट दाबत ती म्हणाली. आजकाल मी पण खूप बिजी झालो आहे. मला माझ्या मुलीसाठी तिच्यासारखाच प्रेमळ मुलगा जो शोधायचा आहे. ते हसत म्हणाले. काय पप्पा, आता तुम्हालाही माझ्यापासून दूर राहायचं आहे का? मी लग्न करणार नाही. मी नेहमी तुमच्यासोबतच राहील. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. अरे रे, रडू नकोस पुरी. ही तर जगाची रीत आहे बेटा, आणि तसेही मी तुला भेटत राहील. जर माझ्या मुलीने लग्न नाही केले तर मी माझ्या गुडियाला नवरी बनलेली कशी पाहणार? बस, आता माझी एकच इच्छा आहे की तू तुझ्या घरी सुखी राहा. आणि मी हे बोलता बोलता त्यांचा आवाजही रडवेला झाला होता. तिने त्यांना मिठी मारली होती. मुलीची इतका लगाव ठीक नाही भाईसाहेब.
आता तिला तिच्या घरी जावेच लागेल. छोटी काकू अमितासोबत आली होती. तिने पुढे येऊन त्यांचे स्वागत करून त्यांना बसवले. काही मिनिटांनी राघवेंद्र बाहेर गेले होते. बोलता बोलता ती सुयशबद्दल इनडायरेक्टली कमेंट करत होती. अरे, अमिताच्या मैत्रिणीच्या काकाची मुलगी होती. ती शेजारच्या मुलाला भेटायची. तो तिच्यापेक्षा छोटा असल्याने मैत्रीचं नाटक चालूच होतं. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा कळलं की मैत्री म्हणजे फक्त नाटक होतं. त्या मुलाने फोन करून तिचं लग्न मोडलं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. दोघांनाही लाज वाटली नाही. मला सांगा, मुलगा मुलीपेक्षा छोटा, त्याच्यासोबत कशी राहिली असेल? निर्लज्ज. अरे, नाक कापलं सगळ्यांचं. कोणास ठाऊक, दोघांनी आधीच काहीतरी केलं असेल. काहीतरी काय, सर्व काही केलं असेल. आता त्या छोट्या मुलासोबत पत्नी बनून राहत आहे. तो तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. काकूंनी खूप हळूवार टोमणा मारला, पण ती घाबरली होती. काकू, फक्त 3 वर्ष 4 महिन्यांचा फरक आहे आणि ते दोघेही एक परफेक्ट कपल दिसत आहे. हे लहान मोठं काही नसतं. ते दोघेही आनंदी आहेत. आणखी काय हवे आहे? अमिताने काकूंना अडवलं. अरे, तू गप्प बस. तुला माहीत नाही, हा भोळ्यापणाचा आव आणणारे खूप तेज असतात. तिने अमितालाही खडसावले. काकू, चला, उशीर होत आहे. मम्मी पुन्हा रागावते. अमिताने अस्वस्थपणे विषय बदलला. भाग 4 मध्ये वाचा. सुयशच्या प्रेमाची कबुली. आणि तिच्या काकूच्या बोलण्याने त्रासलेल्या प्रीतीने सुयशच्या घरी जाणे बंद केले होते. सुयश तिला भेटायला आला तेव्हा त्याच्या बोलण्याने प्रीतीला आणखीनच राग आला. यानंतर प्रीतीने पप्पांच्या पसंतीला हो म्हटले. प्रीती आता सुयशपासून दूर होईल का? धन्यवाद.